नाही, पण परब साहेब ते आरोप करताना त्यांनी एक शरद पवारांचंही विधान सांगितलेलं आहे. ते म्हणतात की शरद पवार जेव्हा आले होते तेव्हा त्यांनी मिलिंद नार्वेकर यांना म्हटलं की आणखी किती बाळासाहेबांच्या बॉडीचा छळ करा. त्यांना भेटायला सोडलं. शरद पवार तर साहेब आहेत ना आज, याचं उत्तर पवार साहेब देऊ शकतात ना. पवार साहेब तर आहेतच ना आज हयात, मिलिंद नार्वेकर देखील आहेत. हे वातावरण तयार करतायत, अशा प्रकारची उत्तरं द्यायची, अशा प्रकारचे. माझं म्हणणं असं आहे की मी आता कोर्टात फाईल करतोय, कोण डॉक्टर्स आहेत ते समोर घेऊन या, ज्यांच्या माहितीच्या आधारावरती तुम्ही बोललात. आम्हाला पण बघायचं आहे की खरोखर कोण डॉक्टर असा आहे की ज्याने हे सांगितलंही खोटी बातमी पसरवली आहे. हे केवळ हवेत बार सोडायचे. परंतु आमचा राग हा आहे की बाळासाहेबांच्या मृत्यूचं देखील लोक राजकारण करतायत. यांनी सगळे प्रयत्न करून बघितले, पक्ष चोरून बघितला, काय होत नाही. माणसं चोरून बघितली, काय होत नाही. आता बाळासाहेबांच्या मृत्यूचं राजकारण करायचं आणि उद्धव ठाकरे कसे वाईट आहेत हे चित्र पोर्ट्रेट करायचं, हे चुकीचं आहे. आणि म्हणून मी आज उत्तर द्यायला समोर आलो. नाही, पण परब साहेब, तुम्ही म्हणालात की त्या काळात अनेक लोक मातोश्रीवर येत होते, पण रामदास कदम यांचं म्हणणं आहे की दुसऱ्या मजल्यावर बाळासाहेबांच्या खोलीत कोणाला जाऊच दिलं जात नव्हतं. अहो, कोण सांगते? रामदास कदम खोटं सांगतायत. उद्धव ठाकरेंना भेटण्यासाठी तिकडे बाहेर असलेल्या लोकांसाठी कित्येक लोक तिकडे होते. असं हे मी परत सांगतो, मी या गोष्टीचा साक्षीदार आहे, कारण मी तिथे स्वतः होतो. तिथे बाळासाहेबांना भेटायला असंख्य लोक येत होते. वरती जाऊ दिलं जात नव्हतं का वरती जाऊ दिलं नव्हतं? वरती सतत लोक येत होते. आता खूप मोठे आलेले लोक वरती तर येतच होते, उद्धव साहेबांना भेटत होते, त्यांच्याशी चर्चा करत होते. ते हे असंही म्हणाले की ॲम्ब्युलन्स घेऊन शिवाजी पार्कात तुम्ही सकाळी जा. 6 वाजता जाणार होते, त्यांना नकार दिला. त्यांनी अहो, हा विषय मला माहिती आहे. बाळासाहेबांचा मृत्यू ज्या वेळेला दुपारी जाहीर केला त्यावेळेला असा एक प्रस्ताव आला, मी त्या मीटिंगमध्ये होतो, की उद्या सकाळी बाळासाहेबांचं पार्थिव इथून ॲम्ब्युलन्सने सरळ घेऊन जायचं शिवाजी पार्कला आणि शिवाजी पार्कला दर्शनासाठी ठेवायचं. हा एक प्रस्ताव होता. परंतु काही वेळाने असं ठरलं की प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, त्याच्यामुळे इथून ॲम्ब्युलन्स तिथे पोचेपर्यंत वेळ लागेल, त्याच्यापेक्षा सरळ इथूनच अंत्ययात्रा सुरू करू, आणि तो तसा निर्णय झालेला आहे. हे रामदास कदम हा काही एकमेव शिवसेनेचा नेता त्यावेळेला नव्हता. तिथे सगळे जे शिवसेनेचे नेते होते ते सगळे नेते मिळून निर्णय घेत होते. एक एक आता फक्त त्यांच्या सोयीच्या गोष्टी ते फक्त सांगतायत. परंतु हा निर्णय त्यावेळेला असा होता की ॲम्ब्युलन्सने बाळासाहेबांना शिवाजी पार्कला न्यायचं आणि तिथे त्यांचं पार्थिव अंतिम दर्शनाला ठेवायचं. परंतु नंतर निर्णय बदलला आणि नंतर असं ठरलं की बाळासाहेबांची अंत्ययात्रा इथूनच सुरू करायची, कारण सगळे लोक सकाळी मातोश्रीकडे येतील आणि त्यामुळे मग इथून नेणं कठीण जाईल. आणि म्हणून मग तशाच प्रमाणे अंत्ययात्रा सकाळी सुरू झाली. कालच्या पत्रकार परिषदेमध्ये असं म्हटले की म्हणजे आपल्या पक्षाने असं सांगावं की दिवाळी होऊन जाऊ देत म्हणून 2 दिवस ते पार्थिव ठेवलं होतं, त्यांनी सांगावं. असं बिलकुल झालेलं नाही. मी स्वतः या गोष्टीचा परत सांगतो, असं कोणाचाही मृतदेह ठेवता येतो का, मेडिकली ठेवता येतो का विचारा. असा कोणाचा मृतदेह ठेवता येत नाही, तो शक्य नाही शवागाराशिवाय ठेवणं. आणि त्यामुळे रामदास कदम हे जे काही सांगतायत हे आता शिड्या कळीला ऊत आणतायत. त्यांचे अपराध आता शिशुपालाचे झालेले आहेत. माझा प्रश्न असा आहे, आणि जर उद्धव ठाकरे इतके वाईट होते मग 2014ला तुम्ही मंत्रिपद का घेतलं? त्यांच्याकडनं भिकाऱ्यासारखी 2015ला मुंबई महानगरपालिकेतनं मला परत पाठवा हे जे काही सतत होतं, जे म्हणतात ना भिकेचा कटोरा, हे भिकेचा कटोरा घेऊन फिरत होते. यांच्या निवडणुकीची सूत्र माझ्याकडे होती. माझी आई ज्या दिवशी वारली त्या दिवशी 15 डिसेंबरला मी यांच्या निवडणुकीची सूत्र घेतली. यांच्या निवडणुकीसाठी अहोरात्र कष्ट मी घेतलेले आहेत. आणि मग त्यावेळेला मी बघितलेलं ना उद्धव ठाकरेंच्या मागे कसे फिरत होते ते. आज केवळ त्यांच्या मनासारखं झालं नाही, त्यांना मंत्रिपद मिळालं नाही म्हणून उद्धव ठाकरे वाईट, ही जी काही भूमिका आहे. आणि मनासारखं होत नाही तर पक्ष वाईट. आणि आत्ता
हा विषय इतक्या वर्षानंतर इतके दसरे झाले, आतापर्यंत हा विषय कधीच आला नाही. नेमका मुंबई महानगरपालिका आता येते, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका येत आहेत, अशा वेळेला नेमका विषय का, हे आता लोकांचं लक्ष विचलित करायचं. अतिवृष्टी चालू आहे, मदत मिळत नाही शेतकऱ्यांना, शेतकरी हवाल दिले आहे. अशा वेळेला शेतकऱ्यांच्या या सगळ्या प्रश्नांपासून लक्ष बघा, सध्या 2 दिवस हेच चाललंय आणि अशा प्रकारचे विषय बाहेर काढून लोकांचं लक्ष विचलित करायचा डाव आहे. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या.